Cancer Healer Center, a new beginning. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद. मुंबई मेट्रोसाठी 1255 कोटी तर पुणे मेट्रोसाठी 699 कोटी रुपयांची तरतूद. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी अर्थसंकल्पात 4004 कोटी रुपयांची तरतूद. मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट. नोकरदारांसाठी सर्वात मोठी बातमी. 12 लाखापर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेमुळे मध्यमवर्गीयांना दिलासा. सरकारला मात्र 1 लाख कोटींचा तोटा होणार. भारतीयांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प. आजचा अर्थसंकल्प गुंतवणूक आणि बचत वाढवणारा. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक. आजच्या अर्थसंकल्पात पोकळ घोषणा. कृषी क्षेत्रासाठी निराशाजनक अर्थसंकल्प. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींची टीका. दिल्ली महाराष्ट्राला गृहीत धरते हे आजच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट. मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज आणायला हवं होतं. अंबादास दानवेंची अर्थसंकल्पावर टीका. बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली. कुणाला शंका असल्यास भेट घेणं माझं कर्तव्य. अशोक थोरात यांची प्रतिक्रिया. तर संपत्तीच्या आरोपांवर योग्य वेळी बोलला थोरातांचं वक्तव्य. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबासह शिष्टमंडळ उद्या भगवानगडावर जाणार. उद्या दुपारी 1 वाजता नामदेव शास्त्रींची भगवानगडावर भेट घेणार. आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार. इंडियावादी संत जन्मले, वाल्याचा वाल्मिकी करून गेले. नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर सदाभाऊ खोत यांची खोचक टीका. ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटेंनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट. चंद्रकांत मोकाटे लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. राजसाहेब मुंबईच्या बाहेर या आणि संगमनेर पहा. जनतेला परिवर्तन हवं होतं. आमदार अमोल खताळ यांच्याकडून राज ठाकरेंना संगमनेर भेटीचं निमंत्रण. राज ठाकरेंनी बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर केलं होतं भाष्य. येवल्यात अवैध धंद्यावरून छगन भुजबळ आक्रमक. तालुक्यामध्ये शांतता राहायला हवी. भुजबळांकडून पोलीस अधिकाऱ्यांची कान उघडली. भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. Cancer Healer Center, a new beginning.